तर बघा काही ठिकाणी असे प्रभाग आहेत, आता नाशिकला तुम्ही म्हणाल तर ते आम्ही अशा ठिकाणचे लोकांचा प्रवेश केलेला आहे की त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत एकदा जिंकलो नाही. आता परवा जो प्रवेश झाला ते कोणतं महाराज खैरे, शाहू खैरेंचा, हा मतदारसंघ आम्ही कधी जिंकलो नाही आजपर्यंत, कधी जिंकलो नाही. आणि त्या लोकांची त्या ठिकाणी एक प्रस्थापित आहे, त्या ठिकाणी त्यांचे मंडळ आहे, त्यांचं मोठं काम आहे, त्यांचे गणेश मंडळ आहेत, कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीची. आम्ही अनेक वर्षाला लढतोय, पण तो असे काही 4-5 मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी आमची डाळ अजिबात शिजत नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून त्यांची इच्छा होती की आम्ही भाजपात यावं, मुख्य प्रवाहात यावं. आम्ही या पक्षामध्ये जाऊन काय, आता उबाठामध्ये जाऊन काय करणार आहेत? उबाठातले पदाधिकारी आलेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पदाधिकारी आले, काँग्रेसचे आलेत, सगळ्या पक्षाचे लोक आमच्यामध्ये आले. ते महापौर आले 2-3 वेळा, स्टँडिंग कमिटीला चेअरमन राहिलेले आहेत आणि परंपरागत त्यांच्याकडे तिथली वोट बँक आहे. आता पण त्यांना घेतलं त्यात वाईट काय? आणि ते घेऊन जर आम्ही नाही, पण निष्ठावंत कधी त्या ठिकाणी निवडून येत नाही तर उभं करायला असं निष्ठावंतांना आम्ही एवढा त्रास का द्यावा त्या ठिकाणी? अरे बाबा, काय 100% ठिकाणी नाहीये ना. तुम्ही म्हणाल की 2000 जागा 2000 जिंकता तुम्ही, आम्हाला ती ताकद करायची आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्ही जिंकू शकत नाही, ज्या ठिकाणी थोडं आम्ही कमी पडतोय, त्या ठिकाणचे लोक जर आम्ही घेतले, कार्यकर्ते पदाधिकारी समोरच्या पक्षाचे, आणि ते जर जिंकले तर मग आम्ही 100% होऊ. तुम्ही आता म्हणता 100% ताकद, 100% ताकद कशाच व्यक्त कोणाची कुठे? कुठेच नाही. आम्ही 90% पोहोचलोय. आम्ही महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल 50च्या सगळं महाविकास आघाडी आमदारकीला. बिहारमध्ये तुम्ही आता पाहिलं असेल 90% यश आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. तर 10% मला प्रयत्न करू द्या ना. मागचे 27 पळून गेले, आता ही पण पळून गेलं, काय करणार? असं काही नसतं राजकारणामध्ये, कोण गेले कोण पळून गेले काय गेले हे तर चालू राहतं.